तर बीडमध्येही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। पावसामुळे आष्टी जामखेड रस्त्यावरील पूल वाहून गेलेला आहे। बीड अहिल्यानगर जिल्ह्याचा संपर्क या मोठ्या पावसामुळे तुटलाय। पावसामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे। बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे। आष्टी जामखेड रस्त्यावरील पूल वाहून गेलाय। बीड अहिल्यानगर जिल्ह्याचा यामुळे संपर्क तुटलेला आहे। ही दृश्य आपण बघतोय, पूल वाहून गेल्याची ही दृश्य आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात बीडमध्ये आपले प्रतिनिधी महेंद्र मुदोळकर आपल्या सोबत आहेत। महेंद्र, संदीप, गेल्या 4 दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये जे आहे अवकाळी पावसाने जे थैमान घातलेलं आहे आणि या थैमानानंतर अनेक ठिकाणी विविध शेती पिकांचंही नुकसान झालेलं आहे। मात्र जामखेड, आष्टी आणि कडा मार्ग अहिल्यानगर ला जोडणारा एक पूल आहे आणि गेल्या 2 वर्षापासून या रस्त्याचं काम सुरू आहे। 2 दिवसापूर्वीच या पुलाची मातीची बांधणी करण्यात आली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा पहाटेच्या दरम्यान जो पाऊस झाला आणि पावसाच्या नंतर हा पूल जो आहे तो वाहून गेलेला आहे। त्यामुळे अहिल्यानगर असेल, आष्टी असेल, जामखेड असेल आणि कडा असेल, या 2 जिल्ह्यातला आणि काही बऱ्याच गावातला जो संपर्क आहे तो सध्या तुटल्याला आपल्याला पाहायला मिळते। पर्यायी पुलाची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे सध्या तरी। संदीप, धन्यवाद महेंद्र दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।